नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? तर आज आपण बनवणार आहोत शेवची भाजी, पण एका वेगळ्या पद्धतीने. चला बघूया. तर इकडे आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे. खोबरं माझं भाजलेलं आहे. त्यामध्ये मी लसूण आणि अद्रकची पेस्ट घातलेली आहे. तर ते पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे. इकडे बेसनमध्ये आपल्याला हळद आणि थोडंसं लाल मिरची पावडर घालून ह्याचं पीठ तिंबायचं आहे. तर इकडे आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये घालून घेऊयात तेल. तर आपलं तेल गरम झालेलं आहे. त्यामध्ये आपण घालूया जिरे आणि मोहरी. जिरे मोहरी तडतडली आहे. आता त्यामध्ये टाकूयात कांदा आपण छान परतून घेऊया. आपण जे खोबरं आणि अद्रक लसूणची पेस्ट बनवली होती ती यामध्ये घालणार आहोत. तर हे देखील तेलात आपल्याला असं परतून घ्यायचं आहे. आणि आता आपण यामध्ये घालणार आहोत लाल मिरची पावडर आणि थोडीशी हळद. आता आपण यामध्ये गरम पाणी घालणार आहोत. भाजी जर तुम्हाला जास्त पातळ पाहिजे असेल तर तुम्ही आणखीन गरम पाणी घालू शकता. तुम्हाला जितक्या क्वांटिटीने बनवायचं ना तितकं तुम्ही पाणी यामध्ये ॲड करू शकता. आता आपण यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत आणि याला चांगली उकळी येऊ द्यायची. आपण हा जो बेसनचा गोळा बनवलेला आहे ते आपण आता झाऱ्यामध्ये ठेवणार आहोत आणि झाऱ्यामध्ये ठेवून आपण ह्याचे शेवाळ्या जसं पाडतो ना तसे शेवाळ्या पाडणार आहोत. हे बघा अशी दिसणार आहे. आपण ते बेसनाचे हे करून टाकल्यानंतर आपली भाजी ना तर आत्ताच इतकी टेस्टी दिसायला की कधी एकदा जेवण करते असं झालं.